सीमाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वाटाण्याचा मसाले भात. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले आहेत. एक मोठ्या साईजचा टोमॅटो, हे मी आलं ठेचून घेतलं आहे. लसूण सुद्धा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे. कढीपत्ता, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. अर्धा किलो वाटाणा आहे. तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मी आता तुम्हाला हा भात टोपामध्ये बनवून दाखवणार आहे. तर आता मी तेल टाकत आहे. तेल हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं, जास्त कमी. तर आता मी तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकत आहे. अर्धा टीस्पून मोहरी टाकली आहे. अर्धा टीस्पून जिरे टाकलेले आहे. मोहरी आणि जिरं असं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता तडतडला की कांदा टाकून घ्यायचा. हा मसाले भात वाटाण्याचा मसाले भात आहे ना, बनवण्यासाठी अगदी सोपा आहे. ह्याला जास्त वेळ लागत नाही, अर्ध्या तासात होऊन जातो. आपल्याला कधी कधी आहे ना जेवण बनवण्याचा फार कंटाळा येतो. आपण जेवण नेहमीच आवडीनेच बनवतो सर्वांसाठी, पण कधी कधी आपल्यालाही वाटतं की कंटाळा आलाय, आज नको. मग काय बनवावं सोपं, पटकन होईल असं. तर नॉर्मली आपण मूग डाळीची खिचडी वगैरे बनवतो, पण त्यालाही हे सर्व करावं लागतं. मग तुम्ही एकदा हा वाटाण्याचा मसाले भात करून बघा. ही पारंपरिक पदार्थ आहे, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला मसाले भात. तर हे पहा, आता आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनटं होत आले कांदा भाजायला लागले. 7 मिनटं झाले मी कांदा भाजते. आणि हे बघा, कांद्याची एवढा कांदा भाजला की ह्याच्यामध्ये आता आपण बाकीचं सर्व टाकायला घेऊया. त्या मी हिरव्या मिरच्या तुम्हाला दाखवल्या होत्या ना, त्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. हा चेचून ठेवलेला लसूण. मी लसूण आलं टेचून का टाकते, तर मला त्याची टेस्ट अशी आवडते. मिक्सरमध्ये आपण बारीक करायला म्हणजे मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालतं, पण त्याची टेस्ट एवढी, जी टेचून टाकतो आपण तेवढी टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही. आता आलं लसूण मिरच्या टाकून झाल्यात. आता एकदा असं मी परतून घेते, कारण आपल्याला टॉमॅटोही त्याच्यात परतायचं, तर ते टॉमॅटो बरोबर आलं लसूण परतलं जाईल. आता आलं लसूण मी नंतर का टाकलं, कारण ते टेचलेलं असल्यामुळे ते लवकर परतण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा भाजत आल्यानंतरच आलं लसूण टाकायचं. आता मी टॉमॅटो टाकत आहे. आता हे टॉमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचे, नरम होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. आपण जर ह्याच्यातच आता सर्व तांदूळ वाटाणा वगैरे टाकला तर हे टॉमॅटोचे असेच तुकडे राहतात. म्हणून थोडं टॉमॅटो जरा नरम होऊन नरम झालं की मग आपण बाकीचं सर्व टाकायचं. तर ह्याला अजून 2 मिनटं परतायचं आहे. तर हे पहा, आता 2 मिनटं झाले. आपले टोमॅटो परतून झालेला आहे, म्हणजे सॉफ्ट झाले. आणि ते भात शिजत ते जातं, पूर्ण हे होऊन जातं त्याच्यामध्ये. पण तेलात परतलं की थोडा त्याचा आंबटपणा निघून जातो आणि मग ते छान लागते. आता आपण वाटाणा टाकणार आहोत. आता हा वाटाणा सुद्धा आपल्याला तेलामध्ये असा छानसा परतून घ्यायचा आहे. इथे मी फक्त वाटाणा टाकलेला आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता. गाजर, फ्लावर, फरसबी, अशा पनीरचे तुकडे टाकले तरी अजून छान लागतो हा भात. पण आता सध्या माझ्याकडे हे सगळं, मला फक्त वाटाण्याचंच बनवायचा होता म्हणून मी बनवला. पण कधी कधी मलाही असं, म्हणजे माझ्याकडे कोणी येणार वगैरे असेल तर मी हे सगळं टाकून बनवते. पनीर, भाज्या, व्हेजिटेबल्स, तोही खूप छान लागतो. आता
आता हा वाटाणा परतून होत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. 1/2 टीस्पून हळद टाकली आहे. ही हळद माझी घरची हळद आहे, विकतची नाही आहे. हा मसालासुद्धा मी जो टाकत आहे तोही माझा घरी मी स्वतः बनवलेला आहे. तो मी 3 चमचे टाकत आहे. तुम्ही तुमचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तुमचा किती तिखट हे आहे त्याच्या हिशोबाने तुमचा मसाला टाका. लाल तिखट माझं घरी बनवलेलं आहे आणि माझं जास्त तिखट नसतं, कारण मी जास्त लवंगी वगैरे मिरची जास्त वापरत नाही. त्यामुळे हा माझा मसाला टेस्टी तर खूप आहे, तिखट नाही आहे पण टेस्टी भरपूर आहे. तर हा मसाला टाकल्यानंतर मला बाहेरचे रेडीमेड कोणतेच मसाले टाकावे लागत नाहीत. माझ्या ह्याच मसाल्यामध्ये माझं जेवण खूप टेस्टी बनतं. आता फक्त मी हा मसाला टाकला आहे तरी हा भात एवढा टेस्टी बनेल ना, मला रेडीमेडचं काहीच टाकावं लागत नाही. आता मी हे वाटाणा आणि मसाला सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव झालेला आहे, मिक्स झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही कसं हे पहा, हे सर्व कसं असं. आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ टाकत आहे. मगाशी माझ्याकडून तांदूळ दाखवणं स्किप झालं होतं. तर मी हे तांदूळसुद्धा वाटाणा अर्धा किलो घेतला होता, तांदूळसुद्धा मी अर्धा किलोच घेतलेले आहे. पण हे तांदूळ माझे विकतचे नाही आहेत, माझे आमच्या घरचे स्वतःचे शेतातले आहेत. तर ह्याला इंद्रायणी तांदूळ म्हणतात आणि हा एवढा टेस्टी असतो हा इंद्रायणी तांदूळ. ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि माझा घरचा तांदूळ असल्यामुळे मी रेडीमेडचा खात नाही. पण मी आत्ता ह्या इंद्रायणी तांदळामध्ये मसाले भात बनवणार आहे. पण तुमच्या सर्वांकडेच हा तांदूळ असतो असं नाही. तुम्ही जो तांदूळ खाता त्याच्यामध्येही बनवू शकता. खूप टेस्टी हा भात बनतो. तर आता मी हा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तर अर्धा किलो तांदळामध्ये 4 माणसं आरामात जेवू शकतात. फक्त हा भात असेल तर. चपाती भाकरी वगैरे हे जेवण नसेल, फक्त भात खायचा तर अर्धा किलो तांदळात 4 माणसांचं इनफ होतं. तर हे पहा, आता हा आपला भात असा तांदूळ टाकल्यानंतर परतून झालेला आहे. तर हा इंद्रायणी घरचा तांदूळ आहे, तर ह्याला पाणी जास्त लागत नाही. आपला दुकानातला तांदूळ असेल तर त्याला दुप्पट पाणी लागतं. समजा तुम्ही 1 ग्लास तांदूळ घेतले तर त्याला 2-2.5 ग्लास पाणी लागतं. पण हा माझा घरचा तांदूळ असल्यामुळे ह्याला पाणी जास्त लागत नाही. मी आता 2 ग्लास पाणी टाकते अर्धा किलो तांदळाला. गरम करून टाकते, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आता ह्या भाताला उकळी आली ना, उकळी आल्यानंतर आता मी गॅस फास्ट केलेला आहे. पाणी टाकल्यानंतर गॅस फास्ट केलेला आहे. नंतर ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. शक्यतो टोपातला भात सर्वांना जमतो असं नाही, कुकरमध्येच बनवतात. मला ह्यातलाच आवडतो. मला कुकरमध्येही बनवता येतो पण मला आवडतो ह्यातला, त्यामुळे मी ह्यात बनवते. आता ह्या भाताला उकळी आली की आपण गॅस आता फास्ट आहे गॅस. उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं. हा भात शिजायला तरी कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतील. कुकरमध्ये लावलं तर 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जातो. टोपात थोडा वेळ लागतो पण त्याची टेस्ट ही वेगळीच असते. तर हे पहा, आता आपल्या भाताला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस स्लो करत आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, पण ती मी आत्ताच टाकत नाही, नंतर टाकते. कारण ते आत्ताच टाकली तर त्याचं फ्लेवर एवढा राहत नाही. नंतर टाकल्यावरती त्याचा फ्लेवर छान लागतो, त्यामुळे मी कोथिंबीर नंतर टाकणार आहे. तर आता मी ह्याच्यावरती गॅस स्लो केला आहे ना, तर ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. 5 मिनिटानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते चेक करायचं आहे. तर हे पहा, आता मी हे असं हलवून पाहते. ह्याच्यामध्ये अजून पाणी आहे, पण तेवढ्या पाण्यामध्ये अजून आपला भात शिजलेला नाही आहे. तर हे राहिलेलं पाणी
मध्ये तो बरोबर शिजेल, त्यामुळे पाण्याचा अंदाज माझा बरोबर होता. आता हा राहिलेला ह्याच्यामध्ये तो भात शिजला जाईल. ह्याच्यात पाणी राहिले त्यात हा भात शिजला जाईल. आणि हे पहा किती मस्त भात एकदम. आता मी पुन्हा याच्यावर झाकण ठेवते. तर हे पहा आता आपला भात शिजत आला आहे. तर ह्या स्टेजला मी कोथिंबीर टाकते. आता तुम्हाला ही कोथिंबीर जास्त प्रमाणात दिसत असेल, पण मला ना कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत कोथिंबीर जास्तच टाकते. आणि असं कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा त्याला हलवून घेणार. मस्तच आत्ताच त्याचा एवढा सुगंध सुटला आहे की तो खाईपर्यंत कंट्रोल करणं मुश्किल आहे. कारण तो दिसायला जरी साधा असेल म्हणजे साधा प्रकार असेल त्याचा, पण तो खाण्यासाठी एवढा छान लागतो. पण म्हणून काय असं लगेच गरम गरम खायचा नाही, त्याला अजून मुरायला कमीत कमी 5 ते 10 मिनटं द्यायचे. तो छान असा मुरल्यावरती मस्त असा मोकळा मोकळा होईल आणि मग त्याच्यानंतर तो खायचा. आता हे झालेला आहे भात. आता मी गॅस बंद करत आहे आणि परत झाकून ठेवत आहे. एक 10 मिनिटानंतर त्याला छान मुरल्यावरती आपण खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.